बदलापुरातून एक महत्वाचे अपडेट समोर येत आहेत। शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांचा उद्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि आता इथून पुढे आपण जर बघत असाल तर पुन्हा एकदा राजकारणात एक नवा अध्याय सुरू होतोय का हे बघणं गरजेचं ठरणार आहे। कारण शिवसेना पक्षाने उपनगराध्यक्ष पद गमावलं, त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी जी काही नावं घोषित करायला पाहिजे होती त्यामध्ये एक म्हणजे प्रवीण भाऊ राऊत, ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबियांनी शिवसेनेसाठी जे आहे त्यांचं कुटुंब काम करत होतं। मात्र कुठेतरी स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांचं नाव समोर आलं नाही आणि त्यानंतर बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांच्यामध्ये आपल्याला नाराजी जी आहे ती बघायला मिळाली आणि आता त्याच नाराजीचं स्वरूप जे आहे आपल्याला भाजपा पक्षामध्ये प्रवेश करताना बघायला मिळणार आहे। उद्याच्या दिवशी साधारणतः दुपारी 12 वाजेच्या सुमारास जे आहे अशी माहिती मिळते की बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत जे आहे ते त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपा पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि कुठेतरी हा शिवसेना पक्षाला खूप मोठा धक्का जो आहे तो असू शकतो। कारण गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेचे प्रवीण भाऊ राऊत हे शिवसेना पक्षासोबत मिळून बहुजन युवा नेतृत्व जे आहे बहुजनांसाठी काम करतायत आणि हजारोंचा पाठिंबा जो आहे त्यांना आहे आणि असा हजारो कार्यकर्त्यांसह आता जर भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असतील तर शिवसेना याकडे कशा दृष्टीने बघते हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे। नेमकं का पक्षप्रवेश होतो आहे, कुठेतरी भाजपाने आश्वासन दिलं आहे का की स्वीकृत पदाचं जे आहे उमेदवार त्यांना बनवले जाईल किंवा नेमकं काय आहे हे बघणं आता गरजेचं ठरणार आहे। मात्र यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय हे आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आणि बघत रहा आपले बदलापूर। स्वप्नालीसह धन्यवाद।